नमस्कार मित्रांनो, आपल्या माहितीत आहे की सध्या काय चालू आहे आणि आपल्या लाल परीद्वारे अनेक महाराष्ट्रामध्ये तिकडे जाण्यासाठी प्रवास करतात। तसेच महाराष्ट्राच्या बाहेर तालुका महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी एसटी महामंडळाचा वापर करतात। अर्थात आपल्याला या लालवर फारच संकट आले आहे, कारण की सध्या काही दिवसापूर्वी अडचणीत आल्याने आता दर वाढला आहे आणि दर वाढवणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे। आघाडीचा जाडपोळीचा दर वाढीचा सध्या तरी काही संबंध येत नाही। मुंबई ते रत्नागिरी महाराष्ट्र अशी MSRTC बस सध्या उपलब्ध आहे। रत्नागिरी भागीदारी सामंजस्य मध्यरात्री भागाची वाढ लागू आहे। या भाडेवाढीत एसटीची भाडेवाढ आहे। भाडेवाढीत एसटीची भागीदारी बाहेर निघाली आहे आणि गावाची संपूर्ण माहिती आहे। राज्य परिवहन महागाव कोकणी भाडे विकास रत्नागिरी मुंबई प्रवास दरम्यान आला आहे। हा प्रवास 50 श्रीमंती आहे। महाराष्ट्राला एसटी महामंडळाला एसटीची सोय सुविधा दळणवळणासाठी वापरला। आपण म्हणतो महाराष्ट्राचा ती लाल परी महाराष्ट्राचा जीव आहे, कारण किंवा लाखो लोक दिवसाला प्रवास करतात आणि एसटी गोरगरिबांना कमी भाड्यात इतर ठिकाणी जाण्यासाठी मदत करते। काही नियम आणि अटी असतात, तर सीझन मध्ये त्यांचे भाडे हे त्यांच्या नियमानुसार आहे। तर त्याच कारणास्तव सध्या एसटी महामंडळाचा सीझन चालू आहे आणि सीझन मध्ये एसटी महामंडळ गाड्यांची भांडवल विक्री आहे। मुंबई ते रत्नागिरी महाराष्ट्रासाठी MSRTC बसचे भाडे खाली दिले आहे। रत्नागिरी स्थितीमध्ये मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू आहे। राज्य परिवहन महाने ही भाडे विकास मुंबई ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते मुंबई या दरम्यान 50 रुपये वाढवलेले आहे। तसेच रत्नागिरी ते मुंबई असा प्रवास करण्यासाठी पूर्वी 525 रुपये बाळाला लागत होते, आता एकूण 575 रुपये मोजावे लागत आहे। रत्नागिरी बोरी 550 रुपये एवढा टिकवली होती, आता त्याचे 606 रुपये तुम्हाला भरावे लागतील। रत्नागिरी 505 रुपये तुम्हाला 560 रुपये पडेल। राजापूर ते मुंबईसाठी 595 रुपये मोजावे लागत होते, तर आता 5 रुपये काळामध्ये 65 रुपये मोजावे लागत आहेत। तसेच लाला बोरसाठी भाडेवाढी अगोदर 557 रुपये, त्यामुळे भाडे मात्र आता 635 रुपये आहे। 7 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर पर्यंत दरवाढ वाढली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।